आता आपण इतिहासाच्या 5व्या धड्याच्या दुसऱ्या विभागात आहोत. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. ह्याच्यामध्ये आपण जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर जैन धर्मामध्ये आपण आतापर्यंत काय काय शिकलो? आपण पंचमहाव्रते बघितली, त्रिरत्न, जी त्रिरत्न आहेत त्यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत, त्यांचं स्पष्टीकरण आता आपण करणार आहोत. चला तर पहिलं आहे सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे तीर्थकरांच्या उद्देशातील सत्य जाणून त्यावर श्रद्धा ठेवायची. तर तीर्थकर म्हणजे तर तुम्हाला मी समजावून दिलं की जैन धर्मामध्ये त्या धर्मामध्ये काय आहे ते जे समजावून सांगतात सर्वसामान्य लोकांना, त्या लोकांना तीर्थकर म्हणतात. मग आता हे तीर्थकर आपल्याला जेव्हा उपदेश देतील तर त्याच्यामधलं खरेपणा काय काय आहे तर त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यावरती श्रद्धेने त्याच्या मागे जाणे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकरांच्या उपदेशातील तत्वज्ञानांचा अभ्यास करून त्यांचा सखोल अभ्यास करायचा. जी तत्व आपल्या जैन धर्मामध्ये दिलेली आहेत तीर्थकरांनी त्यांचा सखोल अभ्यास करायचा. सर्वसाधारणपणे आपले जे शिक्षक असतात ते आपल्याला आपला विषय समजावून देतात, त्याचं स्पष्टीकरण देतात, त्याचा विस्तार करतात. तरी सुद्धा तुम्ही परत एकदा जाऊन त्याचा एक आढावा घेता, ते परत वाचता, त्याची प्रश्नोत्तरं लिहिता. का तर त्याच्यामुळं तुमचा सखोल अभ्यास होतो, त्या विषयावरती तुमची पकड येते. बरोबर आहे. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर पुढील आहे सम्यक चरित्र. हे अगदी सोपं आहे की जी पंचमहाव्रत आपल्याला वर्धमान महावीरांनी दिलेली आहे त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करायचं. लक्षात आलं. आता पुढे उपदेशाचे सार. सत्याचा शोध घेताना विषयाच्या एखाद्या दुसऱ्या पैलूवर, मी काय बोलते नीट लक्षात घ्या. जेव्हा आपण काही शोध घेतो कुठल्या गोष्टीचा किंवा काही असेल तर तो जो विषय असतो त्याला सोडून एखाद्या दुसऱ्या पैलूवर, म्हणजे तो विषय तोच आहे पण त्याचा एखादे अनेक विविध पैलू असतात, तर त्या दुसऱ्या पैलूवर जेव्हा आपण जातो किंवा दुसऱ्या कुठल्या घटनेवर किंवा काही गोष्टीवर जातं आपलं, तर ते लक्ष निष्कर्ष किंवा अनुमान काढले सत्याचा आपल्याला पूर्ण, म्हणजे आपल्याला पूर्ण खरी परिस्थिती कळू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अजून त्याच्या जवळ जाऊन त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आलं लक्षात. म्हणजे हे उपदेशाचे सार आहे. जो काही आपल्याला उपदेश मिळतोय किंवा आपल्याला त्याच्याबद्दलचे जे ज्ञान मिळतंय त्याच्यावरती आपण थोडंसं ध्यान मनन चिंतन करून त्याच्यानंतर अजून त्याच्याबद्दल ज्ञान घेतलं जाईल. बरोबर आहे. पुढचा आहे की मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या वर्णावर अवलंबून नाहीये. वर्ण म्हणजे तो क्षुद्र आहे की तो वैष्णव आहे की क्षत्रिय आहे की ब्राह्मण आहे. लक्षात आलं. हे वर्ण महत्वाचे नाहीये, तर त्याचं जे कर्तृत्व आहे अंगामधलं त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्याचं आचरण कसं आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याचं चरित्र कसं आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. मनुष्याचा मोठेपणा. एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा मोठेपणा देतो तेव्हा त्याच्या आपण रंगावर जात नाही किंवा त्याचा वर्ण हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, आणि हा शूद्र आहे असं म्हणून नाही जात. तर त्या माणसाने केलेली जी कामगिरी असते, जे चांगलं काम त्यांनी केलेलं आहे त्याला लक्षात घेऊन आपण त्या मनुष्याला मोठेपण देतो. आता लक्षात आलं. आता बरोबर लक्षात आलं असणार. चला पुढे जाऊया. आता पुढे जाताना जैन धर्मामध्ये जसं एक सर्वसाधारण उपदेश केला होता सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी, अर्थात त्याच्याबरोबर स्त्रियांना सुद्धा एक खास
त्यांनी एक अधिकार दिलेला होता आणि तो म्हणजे अजूनही दिलेला आहे की संन्यास घेण्याचा. कधी कधी काय होतं की काही स्त्रियांना लहानपणीच विधवा व्हावं लागतं. अचानकपणे पतीचा अकाली मृत्यूच्या कारणामुळं त्या विधवा होतात किंवा दुसऱ्या अजून काही समस्या येतात त्यांच्या आयुष्यात. तर त्यांचं पण आयुष्य हे सुखासमाधानात आणि शांततेत जाण्यासाठी त्यांना सुद्धा संन्यास घेण्याचा अधिकार वर्धमान महावीरांनी जैन धर्मामध्ये दिलेला आहे. बरोबर? कारण स्त्री ही कुटुंबामधली प्रमुख असते, पुरुषाच्या खालोखाल तिचा वाटा असतो. मग कधी कधी तिलाही काही समस्या येतात त्याच्यामुळेच. पुढचं आहे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा. आता हा प्राणी म्हणजे कोणताही असू शकतो, जंगली आणि पाळीव. बरोबर आहे? कोणत्याही प्राण्याची हत्या कधी करू नये. मग ते आपले पाळीव, आपले अगदी कुत्रा मांजरापासून आपण घेतलं ते अगदी वाघ सिंहापर्यंत, म्हणजे आणायचे आपण कोणाची शिकार करायची तर त्यांच्यावर आपण प्रेम करायचंय. तर त्याच्यासाठी आपण जंगलात जाऊन प्रेम नाही करायचंय. जंगलातले प्राणी तिथे सुखी राहू देत आणि आपल्या जे रोजच्या व्यवहारातले प्राणी आहेत त्यांच्यावर आपण प्रेम करायचंय. लक्षात आलं? एखादा छोटं कुत्र्याचं पिलू किंवा मांजराचं पिलू कुठे अडचणीत असेल, गटारात पडलं असेल तर ते काढायचं. किंवा एखादा पक्षी काहीतरी घायाळ होऊन पडला तर त्याला जखम त्याची साफ करून त्याला व्यवस्थित करणं हे सर्वसाधारण काम आहे. प्राणी मात्रांवर प्रेम करून. पुढचं आहे की आपल्या मनामध्ये इतरांबद्दल दया व करुणा असू द्या. म्हणजे काय? तर आपण जर दुसऱ्यांच्या बरोबर प्रेमळ स्वभावामध्ये राहिलो तर आपल्याला काही समस्या नाही आणि दुसऱ्याला पण काही नाही. त्याच्यानंतर जगा व जगू द्या असा उद्देश त्यांनी केलेला आहे की आपणही चांगल्या उत्तम आचरणाने, उत्तम चरित्राने आपण राहायचं आणि दुसऱ्यांनाही त्याचप्रमाणे जगू द्यायचं. आपण कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपल्या आयुष्यात पण आपण काही त्रास न करून घेता सर्वसामान्य सरळ असं जीवन जगायचं. हा सुंदर आणि चांगली आणि प्रेमळ अशी शिकवण वर्धमान महावीरांनी दिली होती आणि दिलेली आहे आणि ती समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर? तर आता पुढे आपला पुढील धर्म आहे बौद्ध धर्म. बरोबर? तर हे बौद्ध धर्म काय, ह्याचा कालावधी काय आहे, याचा कालावधी काय आहे, हा कुणी सुरू केला किंवा काय ह्याच्यामध्ये उद्देश आहे, सार आहे, प्रवचन काय आहे ते आता आपण बघूया. चला तर. बौद्ध धर्म इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन 483 यापर्यंतचा तो आहे. आणि बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांनी स्थापलेला आहे. म्हणजे गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. आता थोडस त्यांच्याबद्दल की गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला होता. नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला होता. त्यांच्या आईचं नाव होतं मायादेवी आणि वडिलांचं शुद्धोधन. बरोबर आहे? लक्षात आलं? चला पुढे जाऊया. तर आता हे कसा हा धर्म पुढे आला बघूया. तर बिहारमधील उरुवे येथे पिंपळाच्या झाडाखाली ते बसले होते आपले गौतम बुद्ध. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. आता त्याचा अर्थ आपण पुढे बघणारच आहोत. अर्थातच त्यांना बोधी प्राप्त झाली पिंपळाच्या झाडाखाली आणि संपूर्णपणे मानवी जगाचं त्यांना ज्ञान आलं आणि त्यांना बुद्ध असं म्हणण्यात आलं. ते ज्या झाडाखाली, ज्या वृक्षाखाली बसले होते पिंपळाच्या, त्या झाडाला बोधी वृक्ष असं म्हणतात. बरोबर आहे? बोधी म्हणजे काय? तर बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान, अगदी
पूर्णत्वाला गेलेलं ज्ञान म्हणजेच सर्वोच्च ज्ञान. आता त्यांनी पहिलं प्रवचन कुठे दिलं होतं? वाराणसी जवळच्या सारनाथ येथे दिलं. कुठे? परत एकदा आपण बघूया. वाराणसी जवळच्या सारनाथ येथे त्यांनी ते दिलं होतं. त्याला धम्म असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? धम्म. त्या प्रवचनाला धम्म असे म्हणतात. परत एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली. म्हणजे त्यांची प्रवचन ही वाढली गेली, सगळ्या लोकांमध्ये पसरली गेली. म्हणजे जशी काय चक्राला गती येते, जसं चाक फिरतं ना गोल गोल गोल, म्हणजे सातत्याने सतत हे धम्म चालू असे प्रवचन. लक्षात आलं? ठीक आहे. पुढे या घटनेला धम्मचक्क पवत्तन म्हणतात. थोडासा अवघड शब्द आहे पण तो बोलावाच लागेल आपल्याला. धम्मचक्क पवत्तन असं म्हणतात. आणि संस्कृत या भाषेमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. संस्कृत भाषेत. बरोबर आले लक्षात इथपर्यंत? चला आता अजून एक आहे की लोकभाषा त्यावेळेस पाली भाषेत होती, म्हणून त्यांनी त्यांचा उपदेश हा पाली भाषेत केला, कारण की सर्वसामान्य लोकांना तो पटकन समजण्यात यावा ह्याच्यासाठी. आता पुढे आपण बघूया की बौद्ध धर्मामध्ये थोडस गौतम बुद्धाबद्दल, की त्यांचं मूळचं नाव काय होतं? तर त्यांचं मूळचं नाव होतं सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं होतं. त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला समजावलं, म्हणून त्यांना बुद्ध म्हणायचे. त्यांना एक प्रश्न होता आपल्या गौतम बुद्धांना, की मानवी जीवनात दुःख काय आहे, दुःख हा प्रकारच काय आहे, आणि ह्याच गोष्टीसाठी त्यांनी काय केलं? घरदार सोडलं आणि बोधी वृक्षाखाली म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्यांनी ध्यान मनन चिंतन केल्यावर त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं. बरोबर आहे? आणि या धम्माचा प्रसार करण्यासाठी, या प्रवचनांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 45 वर्ष चारिका केली. चारिका अर्थात तुम्हाला मी अर्थ सांगणारच. चारिका म्हणजे पायी फिरणे. पायी फिरून म्हणजे कोणत्याही वाहतुकाची मदत न घेता पायी चालून त्यांनी हा उपदेश सगळीकडे पसरवला. अर्थात तो पाली भाषेतच होता. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे, आणि या संकल्पनेलाच त्रिशरण असे म्हणतात. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये, म्हणजे या प्रवचनामध्ये जेव्हा ह्यांचं प्रवचन उपदेश होतात त्यावेळेस, प्रवचन होतं त्यावेळेस बुद्ध धम्म म्हणजे त्या प्रवचनाला आणि त्या संघ पूर्णपणे ते जे काही असतात तिथे लोक, त्यांना सगळ्यांना आपण संपूर्णपणे शरण जायचं, त्यांच्या अधीन व्हायचं. ही संकल्पना त्यांच्यामध्ये अत्यंत महत्वाची. आले लक्षात इथपर्यंत व्यवस्थित? चला तर आता आपण पुढे जाऊया. आता आपला आवडता कार्यक्रम प्रश्नोत्तरांचा. तुम्हाला लिहायचं आहे की महावीरांचा उपदेश लिहायचा आहे. बोधिवृक्ष कशाला म्हणतात? बुद्धांनी त्यांचा उपदेश हा कोणत्या भाषेत केला? त्रिशरण म्हणजे काय आणि चारिका म्हणजे काय? आता आपण पुढील विभागात जाऊया. चला